नमस्कार मित्रांनो, पर्वतरांगाच्या कुशीत वसलेलं, ढगांनी झाकलेलं आणि प्रत्येक वळणावर निसर्गाची जादू दाखवणारं एक सुंदर राज्य म्हणजेच देवभूमी उत्तराखंड. चला तर मग सुरू करूया आपला उत्तराखंडचा प्रवास. या व्लॉगमध्ये आपण सुरुवात करणार आहोत डेहराडूनमधील टपकेश्वर मंदिरापासून. तर मंडळी, हा उत्तराखंडचा प्रवास कसा झाला आणि प्रत्येक ठिकाणाचा रिव्ह्यू काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी आलेले आहे डेहराडूनमधील पवित्र शिवमंदिर टपकेश्वर टेम्पल. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये वसलेलं आहे आणि इथली खास गोष्ट म्हणजे गुहेच्या छतावरून शिवलिंगावर सतत टपकणारं पाणी. यामुळेच या मंदिराला टपकेश्वर हे नाव पडलं आहे. मी आलेले आहे डेहराडून शहरापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावरील रॉबर्स केव्हमध्ये. इथे एंट्री फी 35 रुपये पर पर्सन आहे. आता आपण गुहेच्या आत चालत जाणार आहे. पायाखाली थंडगार पाणी, दोन्ही बाजूंना उंच दगडी भिंती आणि बाहेरून येणारा नैसर्गिक प्रकाश हा एक भन्नाट अनुभव होता. इथे येण्यासाठी पाण्यात चालण्यासाठी चप्पल किंवा फ्लोटर्स घाला किंवा इथे पेड चप्पल पण अवेलेबल ते करून देतात. असं म्हणतात की ब्रिटिश काळात चोर या गुहेमध्ये लपायचे म्हणून याला रॉबर्स केव्ह म्हणतात. मसुरीकडे जात असताना डेहराडूनपासून साधारण 6 किलोमीटर अंतरावरती मसुरी लेक आहे. मसुरी डेहराडून रोडवरतीच हे लेक आहे, त्यामुळे शोधायला अजिबात अवघड नाही आहे. इथे एंट्री फी ही 30 रुपये पर पर्सन आहे. या लेकमध्ये पॅडल बोट किंवा रो बोट असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. लेकच्या मधोमध गेल्यावरती सभोवताली डोंगर, थंड वारा आणि शांत वातावरण आहे. लेकच्या आसपास अनेक व्ह्यू पॉईंट्स आणि फोटो स्पॉट्स आहेत. ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये फोटो काढायचीही सोय आहे. उत्तराखंडच्या पोशाखात फोटो काढून एक वेगळी आठवण तयार करण्यासाठीही इथे फोटो स्पॉट्स आहेत. लेकच्या परिसरामध्ये छोटे छोटे फूड स्टॉल्स आहेत. हे ठिकाण खूप मोठं नाही, पण छोटा ब्रेक घेण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही या मसुरी लेकला व्हिजिट केलं होतं. शेवटी आम्ही मसुरीत पोचलो आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं. इथे थंड हवामान, शांत वातावरण होतं, त्यामुळे प्रवासाचा थकवा क्षणात निघून गेला. आता आपण पोचलो आहोत मसुरीमधल्या हॉटेल रूममध्ये. चला तर मग पटकन एक रूम टूर घेऊया. ही आहे माझी हॉटेलमधली रूम. एकदम नीटनेटकी, स्वच्छ, कोझी, मोठं कम्फर्टेबल बेड, साईड लॅम्प्स, TV आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बघा, खिडकीतून दिसणारी हिरवीगार डोंगर रांग, सकाळची थंड हवा, दूरवर पसरलेली हिरवळ, ढगांनी झाकलेलं डोंगर. इथली शांतता अनुभवायला मिळणं म्हणजे खरोखर लक्झरी आहे. छोटासा कबर्ड दिलाय, इथे एक्स्ट्राचे चादर्स ठेवायला आहे. जर मसुरीसारख्या सुंदर हिल स्टेशनला आला तर रूममधून असं व्ह्यू असणं खूप खास वाटतं. इथे बसून गरम चहा घेत डोंगराकडे पाहणं, हा अनुभव मी रोज ब्रेकफास्ट करताना या खिडकीमधून घ्यायचे. आता संपूर्ण दिवस फिरून झाल्यावर गरमागरम जेवण म्हणजे परफेक्ट एंड. आम्ही आज ऑर्डर केलेलं गरम गरम सूप, त्याच्यानंतर गरम रोटी, भाजी, डाळ. आम्ही मजा घेतली आणि हॉटेलचा स्टाफही खूप कॉपरेटिव्ह होता. सर्विस छान होती. डोंगरांच्या शांत वातावरणात निवांत बसून केलेलं डिनर हा एक मला खास क्षण वाटला. गुड मॉर्निंग. मसुरीमधला माझा हा आज पहिला दिवस. ही ताजी थंडगार सकाळ, खिडकीबाहेर हिरवीगार डोंगरांग आणि शांत वातावरण. दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह झाली. आज ब्रेकफास्टमध्ये मी घेतला एक हेल्दी फ्रूट प्लेट.
आणि ब्रेकफास्टनंतर आम्ही वळालो तिबेटियन बुद्धिस्ट टेम्पलकडे, तिबेटी बौद्ध मंदिराकडे आणि पुढे दलाई हिल्सकडे जाणार होतो. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आम्ही यानंतर पोचलो दलाई हिल्सला. उंचावरून दलाई हिल्सवरून डोंगरांचा पॅरोनॉमिक व्ह्यू एकदम अप्रतिम वाटतो आणि इथे असणारी मोठी बुद्ध मूर्ती, सभोवतालची शांतता आणि निसर्गाची हिरवळ फोटोग्राफीसाठी सुद्धा हे एकदम परफेक्ट ठिकाण वाटतं. इथे ठिकठिकाणी रंगीत प्रेयर फ्लॅग्स लावलेले दिसतात. बुद्धांची सुंदर मूर्ती आहे आणि मंत्रोच्चारांचा इथे आवाज ऐकायला मिळतो. मसुरीला आलात आणि केम्प्टी फॉल्स पाहिला नाही तर ट्रिप अपूर्णच आहे. हा वॉटरफॉल मसुरीपासून साधारण 13 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथलं पाणी सुमारे 40 फूट उंचीवरून खाली कोसळतं. असं म्हणतात की ब्रिटिश अधिकारी इथे कॅम्प म्हणजे कॅम्प लावून चहा पित असत, त्यामुळे याचं नाव केम्प्टी पडलं. रिलॅक्सिंग वातावरणानंतर थोडा वेळ एन्जॉय करून आम्ही पुढे निघालो. यानंतर आम्ही गेलो कंपनी गार्डनला. सुंदर फुलं, फाउंटन, ग्रीन हाऊस आणि नीटनेटकी बाग, खूपच सुंदर आणि मेंटेन केलेलं ठिकाण आहे. या गार्डनला एंट्री फी 35 रुपये पर पर्सन होती आणि या गार्डनची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आहे. इथे मेन अट्रॅक्शन फुलांची बाग आहे, म्युझिकल फाउंटन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली. डालिया, पिटोनिया, पॅन्सी आणि हंगामानुसार अनेक फुलं बघायला मिळाली. म्युझिकल फाउंटन, गार्डनमधलं फाउंटन हे एक आकर्षण आहे. संध्याकाळी लाईट्स लागल्यावरती हे व्ह्यूज खूप छान वाटतात. इथे एक छोटंसं ग्रीन हाऊस आहे जिथे वेगवेगळ्या वनस्पती आणि कॅक्टस पाहायला मिळतात आणि छोटं लेक आणि बोटिंगचं पण आहे. गार्डनमध्ये कृत्रिम तलाव आहे जिथे पॅडल बोटिंग करता येते. माझ्या मते वॉटर स्पॉट्स आणि ॲडव्हेंचरनंतर इथे थोडा निवांत वेळ घालवणं खूप छान वाटलं. कंपनी गार्डन हा मसुरीमधला एक फ्रेश स्पॉट होता. मसुरीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच टेकडी म्हणजे गन हिल. मसुरीला क्वीन ऑफ हिल्स का म्हणतात हे अनुभवायचं असेल तर गन हिललाही नक्की या. गन हिल हे मसुरीच्या मॉल रोडजवळच आहे. इथून संपूर्ण दुनवाली डोंगररांगा, स्वच्छ हवामानात हिमालयाची शिखरंही पाहायला मिळतात. इथे देवी पार्वतीचं छोटंसं मंदिर आहे आणि मी देवीचं दर्शन घेतल्यानंतर इथून मला अजून सिनेमॅटिक व्ह्यू बघायला मिळाला. खाली असणारी दून व्हॅली, डोंगर एकदम सिनेमॅटिक व्ह्यू बघायला मिळाला.
गन हिलला येण्यासाठी रोपवेने यावं लागतं आणि त्याचं तिकीट 220 रुपये आहे. आज मसुरीमध्ये माझा शेवटचा दिवस होता. ब्रेकफास्टमध्ये मला हॉटेलमध्ये छोले मॅगी मी घेतलेलं आणि हॉटेलमधून आम्ही चेकआउट करणार होतो आणि चेकआउट केल्यानंतर आम्ही जाणार आहोत कर्णतालकडे. मसुरीपासून साधारण 2 ते 3 तासांचा प्रवास आहे. रस्त्यात डोंगररांगा, वळणावळणाचे घाट, थंडगार हवा, एकदम सुंदर ड्राईव्ह झालं आणि मध्ये मी या डोंगररांगा बघण्यासाठी एका ठिकाणी थांबलेले. हा व्ह्यू एकदम सुंदर होता. कर्णतालकडे जाताना आम्ही थांबलो धनोल्टीमधील प्रसिद्ध इको पार्कमध्ये. हे ठिकाण उंच देवदारच्या झाडांनी वेढलेलं आहे. इथे शांत चालायला, फोटो काढायला, निसर्ग अनुभवायला मला खूप छान वाटलं. इथे लहान मुलांसाठी छोट्या ॲक्टिव्हिटीज एरिया आणि व्ह्यू पॉईंट्स पण आहेत. इको पार्कमध्ये मला राज्यपक्षी मोनल, इको पार्क धनलटी असं इथे दिसतंय आणि ते उंच उंच झाडं आहेत आणि तिथे खेळणी पण आहेत. झोपाळा पण दिसतोय मला. वाव, मस्त गार्डन आहे हे. इको पार्क धनोल्टी. इथे झाडांच्या प्रजातींबद्दल माहिती देणारे बोर्ड्स पण लावलेले आहेत आणि इथे ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचरस होतात, जसं की बुरमा ब्रिज, झिप लाईन आणि मुलांसाठी छोटंसं प्ले एरिया देखील आहे. माझ्या मते इको पार्क हा मसुरी कर्णताल रूटवरील एकदम शांत आणि रिलॅक्सिंग स्टॉप आहे. इथे काही तास निवांत वेळ घालून आम्ही फ्रेश झालो आणि पुढच्या स्टॉपकडे वळालो. इको पार्क प्रत्यक्षामध्ये 2 भागांमध्ये विभागलेला आहे. एक अंबर इको पार्क आणि धारा इको पार्क. या पार्कमध्ये येण्याची एंट्री फी 50 रुपीज पर पर्सन आहे. इथे वॉकिंगसाठी ट्रेल्स आहेत. शांतपणे चालत निसर्ग अनुभवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. इथे व्ह्यू पॉईंट्स, पार्कमध्ये हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेऊ शकतो ज्यावेळेस विंटर सीझन असेल. आणि तसंच काही बेसिक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत, जसं की झिप लाईन, बोरमा ब्रिज. यानंतर आम्ही गेलो सुरकोंडा देवी मंदिरात. हे मंदिर एका टेकडीवर बसलेलं असून इथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडं ट्रेकिंग करावं लागतं किंवा रोपवेने जावं लागतं. पूर्वी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 1.5 ते 2 किलोमीटर चढाचा ट्रेक करावा लागत असे. आता इथे रोपवे सुविधा उपलब्ध आहे, यामुळे प्रवास सोपा झालेला आहे. पर पर्सन 245 रुपये तिकीट होतं रोपवेचं. तर या मंदिराचं पौराणिक महत्त्व म्हणजे हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं आणि देवी सतीचं शक्तिपीठ आहे. नवरात्र आणि गंगा दशहरा काळात इथे मोठी यात्रा भरते. हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. ट्रेक करताना सभोवतालचे देवदार, पाईनची झाडं, थंड हवा एकदम पॉझिटिव्ह एनर्जी देतात. माझ्यासाठी सुरकोंडा देवी मंदिराचा अनुभव खूप खास होता. जर तुम्ही कर्णताल किंवा धनोल्टीला जात असाल तर हे मंदिर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नक्की ठेवा.
हॉटेलमध्ये स्टे करते आणि माझा जो स्टे आहे तो त्या साईडला मला दिलेलं टेंट टाईप घर आहे आणि इथं रेस्टॉरंट आहे. तर माझा आता डिनर टाईम झाला आहे त्याच्यामुळे मी आले आणि कर्नाटकला खूप थंडी आहे. सो मी आता स्टेसाठी थांबली आणि आता माझं डिनर करणार आहे. तर हा रेस्टॉरंट हे हॉटेल आहे आणि हा व्ह्यू आहे.